का रे बाबून अचानक भयानक घरी कसं का बसलो आणि एवढा मोठा हारसोबत हे काय करू राहिले आणि या पोट्टेचं काय चालू आहे? थांबा सगळा विषय सांगतो, त्यासाठी बा पूर्ण व्हिडिओ. तर कसं आहे मित्रांनो, मी कार्तिक आणि एवढ्या दिवस आपले प्रॅक्टिकल वगैरे चालू त्यातून व्हिडिओ घ्यायला नव्हते. तर आजचा विषय असा होता, आज दुपारी आपलं प्रॅक्टिकल संपलं होतं ना, आपल्याला जायचं होतं घरी, कारण की उद्याच म्हणजे की 14 तारखेला आपल्या गावात हनुमंतरायाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलस्थापना होती. मग काय झटपट पटावत मला ट्रेन मध्ये बसलो आणि पोहोचलो आपल्या संतनगरी शेगाव मध्ये. आणि शेगाव सरडावला आपल्या गावात. गावातून पाहत काय इकडे मस्त कीर्तन झालं होतं. हे अखेरचं कीर्तन होतं, कारण की उद्या समाप्ती होती. मग काय मस्त कीर्तन वगैरे झालं आणि सगळं बोट्याला हनुमान मंदिरात मग किंवा आपल्याला उद्यासाठी मंदिर सजवायचं आहे. आणि या लाइटिंगला तर ओळखलं असेल तुम्ही, ज्याने आपले पहिले ब्लॉक केला त्यांचं नक्कीच ओळखलं असेल. आपल्याला लागले होते त्या नटिके गिल्लास ना पाणी प्यायले. मग काय उचला चहा प्यायचा गिल्लास आणि त्यांनाच पाणी. मग भाऊ खतरनाक काम आहे. जसं आहे तसं ते झाल्यावर भाऊ आपण ना आपल्या सगळ्या गावातल्या मित्रांनी घेतलं मंदिर सजवायले. हे पहा, हे जे तुम्हाला सगळं फुलं गेले सगळं दिसत आहे, आपल्याला सगळं पुरं मंदिर सजवायचं आहे ना. मग काय धसलून सरळ मंदिरावर. हे पहा आपला मित्र हा चालला फुलं घेऊन पुढे. आपल्याला जायचं मंदिरावर, कारण की पूर्ण मंदिर वरून गिरून सगळे ऐकून आपल्याला पूर्ण सजवायचं आहे. सरळ मंदिरावर आलो आणि हे पहा कळसाची लाइटिंग कशी खतरनाक दिसू राहिली. आपल्याला सगळे मंदिर सजवायचं आहे. हे पहा खाली मस्त हार बनवून राहिले आणि आपल्याला वर हे सगळं लावायचं होतं. मग कारवा घेतला ना हार लावायला. हे पहा आपल्या गावातले सगळे आपले मित्र कोणतेही काम असो कोणत्या कामात पुढेच असतात. इकडे याचा हारलन चालू होता, पण या गड्याचं काही वेगळंच चालू होतं आणि त्याच्यात बिगडी चेहऱ्याला पुरायला हो. त्याला मला इकडे बांधणार आहे बा, हार कोण लावला माहिती पडला पाहिजे. चांगला दिसला रवाट गिवट फेकून मारला तर मारला भाई कोण एखादा. वरची सजावट झाली होती कंप्लीट. आता आपल्याला खाली आणि बाई याची तर पुरी ताकद हार बनवून चालू होते. मी म्हटलं आता पूर्ण मंदिर सजून राहतात ते. याला म्हटलं खाली उतरता आरामशीर उतरतो रे बा, कारण की आपण सगळं सिंगल संगत ना वरचा सगळ्यात झालता. आता आपल्याला घुंगटच्या अंदर सजावट करायची होती आणि इथं जो हनुमानजीची मूर्ती बसणार आहे. आणि हा आपला मित्र बाबू कोणाचा विचार होता काय माहिती, एकदम गुंग बसलेला होता. म्हटलं काय झालं रे बा, हे बाबू आपले मित्र बाकीच्या म्हटलं डेकोरेशनचं कोणी टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळं करून टाकतो. आम्ही रात्रभर मंदिरात होतो भाऊ. तेवढ्यात पाहतो का याचा तर मस्त सत्कार समारंभ चालू होता. जो कोणी रात्री गावाच्या मंदिरात झोपायला यायला त्यालाच माहिती याची मजा काय असते. आणि पोट्ट्यासोबत असली की टाइम बी आठवत नाही. चालू आमचं सगळं काम झालं आणि कलस्थापना कशी काय झाली आधी काय काय झालं ते टाकतो नेक्स्ट पार्ट मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि लवकरात लवकर आपल्याला फॉलो करून घ्या. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. ते लोक सगळे टाटा.